So here we have a boy from tribal area. He is from Wakad, which is in Nifad, which is in the Nasik district. And he came to us with a very severe spinal deformity. And his condition is called as neurofibromatosis, which runs in families. It made him completely bent over and crooked. And he had started getting difficulty in breathing as well. So he required a major surgery where we operated from the chest to release the spine and from behind to instrument his spine. And this is just 10 days after surgery. He's standing tall. He has gained almost 9 or 10 centimeters of height. He is much more straighter. And more than anything else, his deformity, which was a hunchback, has got corrected. And more important than that, if we had not done the surgery, more than correction, he would have got progressively deformed, difficulty in breathing. And these patients, if not treated, also land up with paralysis because the nerves are getting compressed. So all those issues are sorted. He will be returning back to his village, I think tomorrow. He should be fit to join his school within a month or more. So let's talk to his family. तुम्हाला कसं कळलं की इकडे स्पाइन फाउंडेशनचं काम होतं आणि फ्री मध्ये होतं? शिबिर भरतं दर 3 महिन्याला. तर तिथं अपंग किंवा अशा अस्थिव्यंग अशा विद्यार्थ्यांसाठी शाळेतून काही आम्हाला योजना कळाल्या बा, आम्ही त्या माध्यमातून मुंबईला डायरेक्ट आलो. स्पाइन फाउंडेशन कडे आम्हाला त्यानं पाठवलं. आणि हा आता कितवी मध्ये आहे? हा आता 8वी मध्ये आहे. अच्छा, हुशार आहे का? हुशार आहे तो. आता 8वीला जाणार का 7वीला का 9वीला? 9वीला. 8वीची झाली परीक्षा? मग आता परीक्षा देणार आणि मग जाणार. अभ्यास झाला का? अभ्यास नाही झाला मग कसा 9वीला जाणार? करणार ना अभ्यास? पुस्तकं आणलीस का? तर जाऊन लगेच अभ्यास करायचा. आणि ते जे श्वास घ्यायचं मशीन आहे ते कुठे गेलं? आहे ना? ऑपरेशनच्या आधी शिकवलं होतं. ते खेळलं नाही, ते घेऊन जायचं. ते बॉल तिसरा वगैरे. आम्हाला तिकडून व्हिडिओ पाठवायला लागेल. सगळं करतोय, अभ्यास करतोय का नाही, शाळेत जातोय का नाही आणि श्वास घेतोय का नाही. दिसतंय ना. 8-10 दिवसातच एवढा फरक जाणवला आम्हाला. अच्छा, शाबास. बोलू इच्छितो की मी कबा आतापर्यंत जे गरीब दुबळे जे लोक आहे त्यांच्यापर्यंत अशा काही योजना तिथपर्यंत पोहोचती नाही. आणि त्यांच्या हालतीच्या काळामुळं ते इथपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि मला तरी वाटतं असं का हे भारतामध्ये द स्पाइन फाउंडेशन हे 1 नंबरला यावं, माझं एक मत आहे ना. आहे माझं हेच मत आहे. भोजराज आणि आपल्या त्यांच्या टीममुळे माझ्या मुलाची एकदम 100% मी गॅरंटी घेतोय की माझा मुलगा चांगला झालेला आहे. आणि त्याची मी घरी जाऊन सुद्धा खूप काळजी घेईल. काळजी घ्यायची गरज नाही, स्वतःची काळजी घ्या. पुढे जाऊन काय बनणार रे? काय व्हायचंय तुला? काय बोल. आई वडिलांनी मीच बोलतोय. बोल. मी काय करता? मी मिस्त्री काम करतोय. मिस्त्री? छोटे मोठे काम करतोय. याला जास्ती शिकून काय, माझे 2 पेशंट डॉक्टर पण बनले. डॉक्टर बनशील का? मग तुझ्यासारखे बाकी पेशंटना इलाज करता येईल. द स्पाइन फाउंडेशन या टीमचे खूप खूप आभार मानायचे मनापासून. त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला, खूप सहकार्य केलं. एवढंच मी बोलू इच्छिते. मनापासून खूप आभार. थँक्यू.